नमस्कार मित्रांनो, आपण एकटं लढू उद्धव ठाकरेंची मेळाव्यात मोठी घोषणा काय केली, मोठी घोषणा आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत। चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल। आपण भ्रमात राहिलो म्हणून आपली फसगत झाली। तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगा, आपल्याशी कपटीने वागणाऱ्यांना उचलून आपटायची हिम्मत तुम्ही दाखवत असाल तर, सूड घेणार असाल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक मी एकट्याने लढल्याशिवाय राहणार नाही। महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेईल अशा शब्दात शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाबाबत भाषण केलं। बाळासाहेब ठाकरे यांच्या 99व्या जयंतीनिमित्त गुरुवारी अंधेरी येथील आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते। पालकमंत्री पदासाठी रस्त्यावर टायर जाळणारे बाळासाहेबांचे शिवसैनिक असू शकत नाहीत अशी टीका करताना, हिम्मत असेल तर एक निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या आणि जिंकून दाखवा असं आव्हान त्यांनी दिलं। विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच समोर भेटत आहेत। जो निकाल लागला तो पटणार नाहीत, कितीक जण सोबत आहेत हे पाहण्यासाठी मोठ्या मैदानात मेळावा घेतला आहे। मला ही जागा शिवसेना प्रमुखांनी दिली आहे। जोपर्यंत शिवसैनिक सोबत आहेत तोपर्यंत ही जागा सोडणार नाही। पण बाळासाहेबांचे विचार सोडले असे एकही निष्ठावंत म्हणाला तर हे पदही सोडेल असं ते म्हणाले। उद्धव सेनेचे ऑनलाईन सदस्य नोंदणीचे उद्घाटन आणि सक्रिय सदस्य अभियानाचे शुभारंभ ठाकरे यांनी केलं। जय शिवाजी जय भवानी बोलावेच लागेल याकडे आपण थोडं लक्ष टाकूया। 22 जानेवारीला अयोध्याचे श्री राम मंदिराचे उद्घाटन झाले, पण यांचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही। इतकी कशाची घाई होती? श्रीराम यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, पण छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर मोदी शाह जय श्रीराम बोलू शकले नसते। छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, त्यामुळे आम्ही जसे जय श्रीराम म्हणतो त्याचप्रमाणे तुम्हालाही जय शिवराय जय भवानी बोलावेच लागेल असे ठाकरे यांनी यावेळी ठणकावले। महापालिकेनंतर तुमचं काय होतं हे बघा, आम्ही हरूनही जनता आमचं स्वागत करते। निवडणुकीत बेकायदेशीरपणे यंत्रणा वापरल्या, महानगरपालिकेनंतर तुमचं काय होतं बघा। 2.5 वर्ष मुख्यमंत्री केलं, आता बसायचं तर बसा, नाहीतर गावाला निघून जा। मंत्रीपद नाही मिळाले तर गावाला जा, दावोसला नाही नेलं तर रुसूबाई रुसू गावात जाऊन बसू असा टोलाही त्यांनी हाणला। दगाबाजी भाजपमध्येच याकडे आपण थोडं लक्ष देऊया। 1978 मध्ये पुलोदचा प्रयोग झाला। या सरकारमध्ये जनसंघाचे मंत्री होते। आणीबाणीच्या काळात निवडणुका झाल्यात, जनता पक्ष फोडण्याचे जनसंघ आघाडीवर होता, त्यामुळे दगाबाजी तुमच्यामध्येच दडलेली आहे अशी टीका देखील भाजपवर उद्धव ठाकरे यांनी केली। तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।